जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना साचलेल्या पाण्याचा त्रास, नगर परिषदेने उपाययोजना करण्याची गरज। संगमनेर शहरातील देवी गल्लीमध्ये सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे। राज्यातील शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली, यानिमित्त ठिकठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे। शहरातील देवी गल्लीमधील मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक व महिला वर्ग पहाटे 5 वाजेपासून दर्शनासाठी येत असतात। परंतु देवी गल्ली या भागात जाण्यासाठी 3 बत्ती चौकापासून ते सय्यद बाबा चौकाच्या कॉर्नरला मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाण्याचे डबके साचलेले आहे। या पाण्याच्या डबक्यांचा अंदाज येत नसल्यामुळे महिला वर्ग हे दुकानदाराच्या पायऱ्यावरून जात आहे। पाण्याचे डबके साचलेल्या ठिकाणी बंदिस्त गटारीचा एखादा ढापा उघडा असल्यास किंवा ते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निदर्शनास न आल्यास त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे। नगरपालिकेने काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। जे भाविक सकाळी येतात ते तो सय्यद बाबा चौकाचा जो कॉर्नर आहे तिथं बऱ्याच अंशाचा पाणी साचलेलं असतं, त्याच्यामुळे लेडीजला त्रास होतो आणि हा उत्साहाचा सण असल्यामुळे नगरपालिकेने बी त्याची दक्षता घ्यावी। कुठं काय आहे, कुठं खड्डे आहे याची काळजी घेऊन आहे ना, जे भक्ती लोक येतात दर्शनाला त्यांना प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे काही प्रकारचे, आणि हा उत्सव आनंदाचा असतो, त्याच्यामुळे तो आनंदात साजरा व्हावा हे देवीच्या चरणी माझी प्रार्थना आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।